महाराष्ट्र में कोरोना की जो संख्या बहुत बढ़ रही है, उसी को ध्यान में रखते हुए आज मीटिंग में बहुत सारे निर्णय लिए गए हैं और बहुत सारे कड़क निर्णय लिए गए हैं। जैसे कि पहले से ही रात को जो संचारबंदी चालू थी, अब उसमें ये बदलाव होगा कि सिर्फ एसेंशियल सर्विस वालों को ही रात में गाड़ी चलाने की परवानगी मिलेगी। कितने बजे से कितने बजे तक का टाइम होगा? वो 8 से लेकर सुबह 7 तक का जो है वो एसेंशियल सर्विस जो होगी, सिर्फ उन्हीं को गाड़ी चलाने की परवानगी मिलेगी। जिस तरीके से रेस्टोरेंट्स को, जो मॉल्स हो गए, दुकानें हो गए, ये सारे लोगों को पहले से ही रात में बंदी थी और उन लोगों को सिर्फ टेक अवे, यानी अभी सिर्फ जो है टेक अवे और पार्सल की जो है फैसिलिटी दी जाएगी, बाकी बंद किया जाएगा। बाकी इंडस्ट्रीज़ के बारे में भी पूरी तरीके से गाइडलाइंस बनाई गई है, बहुत डिटेलिंग में हुई है। वो सारी चीज़ें जो है आपको जो है वो जो एसओपी बन रही है, जो गाइडलाइंस बन रही है, वो सारी चीज़ें आपको डिटेलिंग में बताई जाएंगी। लेकिन इंडस्ट्री किस तरीके से चलेगी, उसके टाइम्स क्या होंगे और उसमें अगर कोई कोरोना से इफेक्ट होता है तो जो इंडस्ट्री चला रहा है उसी के ऊपर पूरी जवाबदारी रहेगी। रात में सिर्फ बेकरी हो गई, मेडिकल स्टोर्स हो गया या एसेंशियल में जो ज़रूरत चीज़ें हैं वही अलाउ किया जाएगा और ऑफिसेस के मामले में वर्क फ्रॉम होम अलाउ किया जाएगा। सिर्फ वो ऑफिसेस शुरू की जाएगी जिसमें इंश्योरेंस के मामले हो, जिसमें मेडिक्लेम्स के हों, जिसमें इलेक्ट्रिसिटी से रिलेटेड हो, महानगर पालिका से रिलेटेड हो। जिस तरीके से पहले एसेंशियल सर्विस में कॉल सेंटर्स और ऑफिसेस को अलाउ किया गया था, उसी तरीके से जो है अलाउ किया जाएगा। उसके अलावा भी जो थिएटर्स वगैरह हैं, नाट्य घर वगैरह है, इसको जो है टोटल जो है बंदी की गई है। आज जे बैठक झाली त्या बैठकीमध्ये प्रतिबंध आणखीन कडक करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये सर्वप्रथम जे धार्मिक स्थळं आहेत ते धार्मिक स्थळं आधी जशी असायची, म्हणजे फक्त त्यामध्ये जर मस्जिद असलं किंवा गुरुद्वारा असलं की मंदिर असलं, त्यामध्ये जे ठराविक लोकांना आधी परवानगी दिली होती ते किती नंबर्समध्ये आहे ते एसओपी आणि गाईडलाईन्समध्ये क्लिअर होणार आहे। सिनेमाघरं आणि नाट्यघरं हे संपूर्णपणे बंद असणार। रेस्टॉरंट्स आणि बाकीचे असे जे लहान दुकाने आहेत त्यामध्ये फक्त टेक अवेची जे आहे त्यालाच परवानगी असणार। गार्डन्स, प्लेग्राउंड्स हा बंद करण्यातच येणार आहे आणि काही ठिकाणी जर चालू ठेवलं तर त्याच्यात आचारबंदी लागू राहणार आणि ठराविक जागे जिथे केसेस वाढत असतील किंवा जे काय निर्णय घ्यायचे असतील ते स्थानिक लेवललाही अधिकाऱ्यांना ती जबाबदारी देण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिकाची हद असेल तर वॉर्ड अधिकाऱ्यांना जबाब देण्यात आलेली आहे आणि मुंबईचे बाहेर असतील तर तिकडचे कलेक्टर लोक त्याच्यावरती हे करतील। इंडस्ट्रीज कसे चालतील त्याच्याबद्दल पण हे देण्यात आलेले आहेत, त्याचे नियम करण्यात आलेले आहेत आणि इंडस्ट्रीमध्ये जर कोणी रुग्ण सापडला तर त्याची जबाबदारी ते मालकाला घ्यावं लागेल। फिल्म इंडस्ट्रीचे शूटिंग मोठ्या प्रमाणावरती कुठेही करता येणार नाही। मोठे फाईट सीन असले किंवा डान्सचं सीन असलं किंवा मोठं जिथे गर्दी 200-300 पेक्षा जास्त होत असेल त्याला बंदी करण्यात आलेली आहे। लहान याच्यातच करण्यात येईल। बाकीचे जे छोटे मोठे उद्योग आहेत किंवा मॉल्स आहेत त्यामध्ये जर कोणाला चालू करायचं असेल तर त्यांनी वॅक्सिनेशन त्याला घेणं हा कंपल्सरी असणार। किंबहुना त्यांनी वॅक्सिनेशन नाही घेतलं तर RT-PCR घेऊन तो चालू करू शकतोय, पण त्याची मर्यादा फक्त 15 दिवसासाठी राहणार आहे। बाकी सविस्तर माहिती आपल्याला जे थोड्या वेळातच जे आहे ते प्रिंट माध्यमातून आपल्याला भेटणार आहे आणि बाकी जे आहे पेपरमध्ये उद्या डिस्कस करणार। सर, रात्री किती ते किती वेळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील? तुम्ही म्हणताय की जे अत्यावश्यक सेवांमधले नागरिक वगळता इतरांना गाड्या रस्त्यावर आणण्याची परवानगी नाही आहे। वेळ किती ते किती आहे? आता त्यामध्ये आपण जर बघायला गेलो तर बसेस, टॅक्सीज आणि रिक्षा हे आपण बंद केलेले नाही। बसेसमध्ये ट्रॅव्हल करत असताना फक्त बसून जाताना जेवढे लोक बसू शकतात फक्त त्यांनाच अलाउड आहे। रिक्षामध्ये ड्रायव्हर प्लस 2 लोकांना अलाउड आहे। बाकी जे ट्रान्सपोर्टेशन असणार त्यामध्ये 50% संख्येने लोक जाऊ शकतात, पण तेही रात्री जात असताना जर एसेन्शियल असलं तरी त्यांना जाता येईल, नाहीतर त्यांना जाता येणार नाही। सर, आपण वेळ काही ठरवलेली आहे का? सकाळी
8 ते संध्याकाळी 7 पर्यंतचे हे सगळे जो दिवसाचा कालावधी असेल त्या काळामध्ये सगळ्या सर्व्हिसेस सुरू राहतील अत्यावश्यक सेवा वगळता की तसं काही नाही? नाही, दिवसाचा हाय तसंच राहणार आहे. फक्त हे जे चेंजेस करण्यात आलं म्हणजे गर्दी होता कामा नव्हे म्हणून आपण सगळे प्लेग्राऊंड आणि गार्डन्सही बंद केलेले आहेत. ट्रान्सपोर्टेशनमध्ये आपण बघितलं असणार की रेल्वे असू द्या किंवा बसेस किंवा ST त्यामध्ये भरपूर लोक जायची. त्यामध्ये जेवढे बसलेली सीट असतात त्याचे दुप्पट जे आहेत लोक उभं राहायची ते सगळं बंदी करण्यात आलेली आहे. मुंबई लोकलच्या बाबतीत काही महत्त्वाचा निर्णय झाला आहे? याच पार्श्वभूमीवरती जेवढे ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस या राज्यामध्ये चालत आहे त्या सगळ्यांना हीच लागू होणार. तो हिंदी में जानना चाहेंगे जो ट्रांसपोर्टेशन को लेकर नियम बनाए गए हैं वो क्या है? देखिए, हमने कोई भी ट्रांसपोर्टेशन महाराष्ट्र के अंदर बंद नहीं किया है. जो ये संचारबंदी हमने लागू की है ये पूरे महाराष्ट्र के लिए लागू की गई है. रात में पूरी तरीके से पाबंदी रहेगी. रात में सिर्फ एसेंशियल सर्विस के लिए ही लोगों को ट्रैवल करने के लिए अलाउ किया जाएगा. उनकी गाड़ियां अलाउ की जाएगी. रही बात बसेस की, टैक्सीज की और ST बसों की, तो इसमें जितनी सिटिंग कैपेसिटी है उतने लोगों को ही दिन में जो है अलाउ किया जाएगा. रेस्टोरेंट्स के मामले में बिल्कुल सिटिंग अलाउ नहीं किया गया है, खाली उनको पार्सल्स और टेक अवे अलाउ किया है. उसके अलावा मॉल्स को जो है पूरी तरीके से बंद रखा है. मॉल्स के अंदर अगर किसी को शुरू करना है तो उसको वैक्सीनेशन लेना होगा. उसके बाद वो अपनी दुकान शुरू कर सकता है या उसको RT-PCR करके 15 दिन की मुद्दत तक ही वो RT-PCR की वैल्यू होगी और वो दुकानें शुरू कर सकते हैं. कांग्रेस इसको लेकर विरोध कर रही थी. लॉकडाउन को लेकर ऐसी भी खबरें सामने आ रही हैं. नाना पटोले ने इसका विरोध किया था. ये लॉकडाउन थोड़ी है. ये तो हमने जो गाइडलाइंस है उसको कड़क किया है, जो SOPs है उसको कड़क किया है. इंडस्ट्री किस तरीके से चलना चाहिए, इंडस्ट्री में कितने लोग होने चाहिए और उतने लोगों की जवाबदारी किसकी होनी चाहिए. आज अगर केसेस बढ़ते हैं तो सब में इसका सहयोग होना चाहिए. तो इसको तो लॉकडाउन नहीं, लॉकडाउन तो उससे कहते हैं कि कंप्लीटली सारी चीज़ें शट डाउन करें. हमने हमारा रिस्ट्रिक्शन बहुत कड़क किया इसलिए कि आज हम खुद आज कई मार्केट घूमे, मुंबई शहर में कई मार्केट में गए. आपने देखा होगा कि बहुत ज़्यादा गर्दी थी. तो ऐसे मार्केट्स के अंदर जो है बहुत लिमिटेड लोगों को छोड़ा जाएगा या ऐसी मार्केट के अंदर जहाँ पे लोग फिर भी नहीं माने तो लोकल अधिकारी उसको पूरा शट डाउन करने का उसको अख्तियार रहेगा. सर, लिकर शॉपच्या बाबतीत नेमका काय निर्णय झाला आहे? वाईन शॉप, लिकर शॉप सुरू राहणार? वाईन शॉप, लिकर शॉप किंवा जे रेस्टॉरंट असतील त्यांना त्यांची बॉटल, सील्ड बॉटल पार्सल देण्यामध्ये काही हरकत नाही. ते परवानगी आधीही देण्यात आली होती. आधी जेव्हा आपण संचारबंदी किंवा लॉकडाऊन लावलं तर त्या टायमालाही त्यांना हे आदेश देण्यात आले होते की त्यांनी ते सील बॉटल त्यांना देण्यात येईल. सर, रिक्षा आणि टॅक्सी आणि जे बसेसवर तुम्ही म्हटलेलं आहात कमी प्रमाणात म्हणजे गर्दी होईल त्याचं कसं नियोजन केलं जाणार? नियोजन म्हणजे बसेसमध्ये जेवढी जागा आहे किंवा रिक्षा किंवा टॅक्सीमध्ये 50%, रिक्षामध्ये पण तसेच. आणि जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत त्या ट्रान्सपोर्टला जे सिटिंग कॅपॅसिटी तेवढीच त्या लोकांना त्यांना आतमध्ये घेता येईल. आणि जे प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट आहे त्यांच्यावरती पण हेच लागू राहणार. सर, रेल्वेच्या बाबत, मुंबई लोकलच्या बाबत आपण काही ठराविक वेळा दिलेल्या आहेत सर्वसामान्यांसाठी. सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासावरती काही निर्बंध आहेत? नाही, सगळ्यांना हे लागू होणार आहे. जर ट्रेनमध्ये जेवढी सिटिंग कॅपॅसिटी तेवढेच लोकांना आपण आतमध्ये जाऊ देऊ. आपण रेल्वे पोलीस आणि लोकल पोलीसची सहकार्यता घेऊन जेवढी गर्दी होता कामा नव्हे आता गर्दी टाळायची, आपल्याला हे चेन तोडायचं आहे. हा चेन तोडण्यासाठीच एवढे डिटेलिंगमध्ये सविस्तर म्हणजे धार्मिक स्थळपासून, रेस्टॉरंटपासून, फॅक्टरीजपासून, इंडस्ट्रीजपासून सगळ्यांना लक्षातच घेऊन हे निर्बंध आणि संचारबंदी हा पूर्ण राज्यात लागू राहणार आहे. सर, महत्त्वाचं म्हणजे जिथे APMC मार्केट आहेत किंवा मार्केट परिसर आहे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि कोरोना वाढण्याचा धोका आहे. तर त्या संदर्भात काही निर्णय घेण्यात आलेत का? त्या संदर्भात जसं मी आपल्याला बोललो की जे मार्केट्स आहेत किंवा जे इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीने कुठल्या बेसिसवरती चालवावा किंवा उघडावा त्याच्याबद्दल सविस्तर डिटेलिंग, टायमिंग, किती लोक असली पाहिजे हे सविस्तर डिटेल आपल्याला आता थोड्या वेळात लेखी स्वरूपाने माहिती. सर, तुम्ही रेस्टॉरंट बंद असं म्हणताय. मॉल, होटल और लोकल ट्रेन के बारे में क्या फैसला किया गया? सारे ट्रांसपोर्टेशन के बारे में यही फैसला किया गया है कि जो गवर्नमेंट ट्रांसपोर्टेशन है उसमें जो सिटिंग कैपेसिटी है बस उतने लोगों को ही अलाउ किया जाएगा. प्राइवेट जो ट्रांसपोर्टेशन है उसके अंदर भी जो है उसी तरीके से अलाउ किया गया है. और रिक्शा, टैक्सी और पर्सनल गाड़ी जो लोग चलाएंगे उसको जो है 50% पे जो है उनको चलाना है और रात में किसी को भी सफ़र करने की परवानगी नहीं है.
सर मॉलच्या बाबतीत तुम्ही म्हणलात की जर मॉल खुले ठेवायचे असतील तर टेस्टिंग करावीच लागेल. जर मॉलमध्ये पूर्ण क्षमतेने टेस्टिंग करणं अपेक्षित आहे की रॅन्डम टेस्टिंग जशी आता सुरू आहे तशी करणं अपेक्षित आहे की मॉल पूर्णतः बंदच ठेवायचं? मॉल तर सध्या पूर्णतः बंदच राहणार आहे. मॉलमध्ये जर कोणाला दुकान उघडायचं असेल तर त्यांनी वॅक्सिनेशन घेणं कंपल्सरी आहे. जर वॅक्सिनेशन त्यांनी नाही घेतलं तर त्यांनी RT-PCR करावं लागेल. RT-PCR केल्यानंतर त्याची मुदत फक्त 15 दिवस राहणार, तरच तो दुकान उघडू शकतो. आणि आतमध्ये जे जाणारी लोक असाल त्यांनाही कंपल्सरी RT-PCR किंवा कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड जे काय आहे ते त्यांना घ्यावं लागेल. सर तुम्ही आज दादरला फिरलेला आहात तर गावी जात आहेत तर त्या परप्रांतीयांना तुम्ही काय आव्हान करा? नाही, आता जिथे जिथे शूटिंग्स वगैरे आहेत त्या लोक स्वतः आपला ज्यांना शूटिंग करायची असेल ते व्यवस्था करते राहण्याकरता, आपले आर्टिस्ट किंवा आपले कर्मचाऱ्यांकरता. इंडस्ट्रीमध्ये पण तशीच SOP आपण केलेली आहे. आता आधीच्या काळामध्ये रातोरात बंद करण्यात आलं होतं म्हणून लोकांचे हाल झालेले आहे. पण आजच्या स्थितीमध्ये कुठलंही ट्रान्सपोर्टेशन आपण बंद केलेलं नाही, फक्त 50% वरती आपण आणलेलं आहे. तर त्या स्वरूपानं मला नाही वाटत की मायग्रंट वर्करला किंवा कोणाला त्रास होणार. सर आरोग्य सेवेसंदर्भात काय निर्णय घेण्यात आलेले आहेत? कुठेतरी बेड कमी आहेत आणि त्या संदर्भात आपण इतर राज्यांची काही मदत घेणार आहोत का? आजच्या स्थितीमध्ये मुंबई शहरामध्ये किंवा राज्यात आजच्या स्थितीमध्ये बेडची कमतरता कुठेही नाही. पूर्ण क्षमताने सगळे आपले जेवढे जम्बो फॅसिलिटीज आपण तयार केले होते ते चालू ठेवलेले आहेत. आपले महानगरपालिकाचे राज्य शासनाचे सर्व ठिकाणी बेड्स अवेलेबल आहेत. काही ऑक्सिजनचे बेड जर कमी झाले तर आपण ताबडतोब जम्बो फॅसिलिटीजमध्ये आपण ते पूर्ण करून घेतो आहे. आजही आपल्याकडे व्हेंटिलेटर्स अवेलेबल आहेत. आपल्याकडे जे ऑक्सिजनचे लागणारे बेड्स आहेत ते पण आपल्याकडे अवेलेबल. हे आपल्या हाताबाहेर जाता कामा नव्हे म्हणून हे एवढे कठोर जे आपण आता हे गाईडलाईन्स करण्यात सर आले. इतर राज्यांची काही मदत घेतली जाणार का? जर का कुठे कमी पडल्यास काही इथं ज्या ठिकाणी कोरोनाचं संक्रमण कमी आहे त्या राज्यांची काही मदत घेतली जाणार आहे का? नाही, आत्ताच्या स्थितीमध्ये तर सरकार सक्षम आहे आणि सरकारला डेफिनेटली केंद्र सरकारने आणखीन आर्थिक मदत द्यावी. कारण एवढ्या मोठ्या संख्येने जर इथे रुग्ण वाढत असतील तर या राज्याला मदत करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. केंद्र सरकारने पण याच्यात लक्ष देऊन जास्तीत जास्त महाराष्ट्र राज्याला मदत करावी. सर लसीकरण 24 तास सुरू ठेवणार का? कारण आता रुग्णसंख्या वाढते. लसीकरणाबाबत काय निर्णय झाला? लसीकरणमध्ये भरपूर सेंटर्स, भरपूर हॉस्पिटल्स आपण उघडलेले आहेत आणि कुठेही गर्दी होत नाही. प्रत्येक ठिकाणी 1000पेक्षा जास्ती क्षमता आत्ता आपल्याकडे आहे. जर गर्दी होण्याची शक्यता लागली तर आणखीन आपण पाहिजे एवढी सेंटर्स उघडूया. सर तुम्ही आज दादर परिसर फिरलेला आहात तर फेरीवाल्यांसाठी काही निर्णय घेण्यात आलेला आहे? ते सगळे ठिकाणी एकच असतात. मग फेरीवाले असू द्या किंवा ते गार्डन असू द्या किंवा मार्केट असू द्या की APMC मार्केट असू द्या की कुठलीही मार्केट महानगरपालिकाची असू द्या किंवा ते आठवड्याची मार्केट असू द्या, सगळ्यांसाठी हेच लागणार आहे. आणि लॉकडाऊन नाही पण लॉकडाऊनसारखी परिस्थिती होणार आहे. म्हणजे लोकांसाठी म्हणजे कुठेही अति आवश्यकता आपण सप्लाय थांबवलेली नाही, ट्रान्सपोर्टेशन थांबवलेलं नाही, ट्रेन थांबवली नाही, पण निर्बंध जे आहे ते कडक करण्यात आले. सर बाजारपेठांबाबत स्थानिक प्रशासनाकडेच निर्णय दिला आहे का? हो सकता है कि आने वाले दिनों में सैटरडे संडे को कम्प्लीटली लॉकडाउन जैसी स्थिति कर सके. सर पुन्हा एकदा हे मराठीत सांगा की म्हणजे शनिवार रविवार लॉकडाऊन संदर्भात काही वेगळे नियम असतील? नाही, शनिवार रविवारला जे ओपन स्पेसिस आहे म्हणजे मुंबईमध्ये जे गार्डन्स आहेत, ते बीचेस आहेत, मग जुहू चौपाटी असू द्या की गेटवे ऑफ इंडिया असू द्या, जिथे विनाकारण लोक जमत आहेत ते सगळं बंद करण्यात येणार. सर बंद करण्याचा निर्णय झालाय का करणार आहोत? आता थोड्याच वेळाला आपल्या सगळे SOP होणार, सगळ्यांसमोर येणार. हे मीटिंग आज घेतलीच आहे म्हणजे बंद होणारच. बाजारपेठांच्या बाबतीत स्थानिक प्रशासनावर आपण निर्णय सोडून देणार आहोत की त्यांना किती संख्येने ग्राहक सोडायचे किंवा बाजारपेठा पूर्ण बंद करायच्या? सरसकट आता आपण जे नियमावली बनवलेली आहे ते पूर्ण राज्यासाठी आहे. त्यामध्ये काही ठिकाणी नियमावली बनवत असताना त्याचं पालन होत नसेल किंवा ते व्यवस्थित होत नसेल तर स्थानिक जे अधिकारी आहेत त्यांची पूर्णपणे त्यांना पॉवर्स देण्यात आले की ते त्याच्यावरती हवे ते निर्णय घेऊ शकतात. डन. एनिथिंग एल्स? सर बेड्सच्या बाबतीत पुन्हा एकदा मराठीत सांगा की बेड्सची संख्या मुंबईत किती आहेत? मुंबईचे पालकमंत्री आहात. बेड्सची संख्या आपल्याला अवेलेबल दिसते डॅशबोर्डवर, मात्र प्रत्यक्षात लोकांना बेड्स मिळत नाही आहेत. मुंबईमध्ये मी परत एकदा सांगतो की आपल्याकडे अजूनही बेड्स अवेलेबल आहेत. आपल्याकडे ICUचे बेड्स अवेलेबल आहेत. आपल्याकडे ऑक्सिजनचे बेड्स अवेलेबल आहेत. आपल्याकडे व्हेंटिलेटरही अवेलेबल आहेत. आणि मुंबईमध्ये लोकांना जेव्हा कोविड
चे RT-PCR केल्यानंतर रिपोर्ट येतात ते पहिला धावून आपला इन्फ्लुएन्स लावून ॲडमिट व्हायला बघतात. आणि म्हणूनच महानगरपालिका आणि राज्य शासनाने राज्य सरकार किंवा महानगरपालिकांनी आदेश दिल्यानंतरच त्याला ॲडमिट करावा हे निर्देश देण्यात आलेले आहे. कोविड झाल्यानंतर ॲडमिट होणं हे गरजेचं नसतं. त्याचा सॅच्युरेशन खाली जात असेल, त्याचं ऑक्सिजन लेवल खाली जात असेल, त्याला दुसरं काय सिरियस प्रॉब्लेम असेल तरच त्यांनी ॲडमिट व्हायचं असतं. नाहीतर आपोआप घरी क्वारंटाईन होऊन जे महानगरपालिकातर्फे आमचे 24 तास या मुंबई महानगरपालिकाचे जेवढे महानगरपालिकाचे वॉर्ड्स आहेत त्यामध्ये कॉल सेंटर चालू आहे. ते वारंवार त्यांच्यावरती नजर ठेवतात आणि त्यांना सजेशनही देत असतात की क्वारंटाईनच्या पिरियडमध्ये त्यांनी काय करायचं, कुठला औषध करायचा. आणि जर कोणाची केसेस सिरियस होत असेल तर महानगरपालिका आणि शासनातर्फे ताबडतोब ॲम्ब्युलन्स पाठवून त्यांना ॲडमिशनसाठी आम्ही हे करून देतो. सर आखिरी सवाल ये है कि कांग्रेस, ये चर्चा हो रही है कि कांग्रेस और बाकी सरकार जो है एनसीपी और शिवसेना इसमें मतभेद हैं लॉकडाउन को लेकर. अभी जो हमारी मीटिंग हुई इसमें सभी दलों के मंत्री थे और मीडिया से हाथ जोड़ के विनती करूंगा कि अपना खुद का जो है व्यू ना वापरें. हमारे सारे व्यू के साथ ही जो है ये हम SOPs और गाइडलाइंस जो ला रहे हैं हर एक की बातों में से एक एक बातें निकाल के अपनी ना चलाएं. जो भी डिसीजन लिया जाता है वो कॅबिनेट में सबके सहमती से लिया जाता है. सर सर्वात महत्त्वाचं आहे 10वी-12वीच्या संदर्भात परीक्षेसंदर्भात घेण्याबाबत काय निर्णय झालाय का? हो, त्याच्याबद्दल विशेष करून या कॅबिनेटमध्ये जे निर्णय होणार येत्या कॅबिनेटमध्ये ते आपल्या समोर ठेवण्यात येणार. पण 10वी-12वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जातील असं आधी ठरलंय. आता आपण एक प्रकारचं मिनी लॉकडाऊन सुरू करतो आहोत. पण असं असताना या परीक्षा घेतल्या जातील का? आपण लॉकडाऊन बोलल्यानंतर लोकांमध्ये भीती निर्माण होते म्हणून आपण गाईडलाईन जे आहे ते स्ट्रिक्ट करतोय. गाईडलाईन स्ट्रिक्ट केलं म्हणजे लोकांना कळतं की बाबा एवढी गंभीरता नाही आहे, सर्वसामान्य जीवन चालू शकतोय. पण त्यांनी विशेष करून आपले परिवाराची आणि आपली लोकांची जबाबदारी गरजेचं आहे. आणि परीक्षाबद्दल मी परत सांगतोय की येत्या कॅबिनेटमध्ये सविस्तर कसे एक्झामिनेशन घेता येईल, पुढची कारवाई कशी असणार किंवा शाळा कशी कुठे चालू करायची असणार त्या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला देण्यात येईल. सर, एक शेवटचा प्रश्न. समारंभांबाबत आणि अंत्यविधींबाबत काही विशेष वेगळी नियमावली आहे? हो, यामध्ये फक्त 20 लोकांना अंतिम विधीमध्ये हे करता येणार आहे. बाकी आधीच सांगितलं आहे की जेवढी धर्मस्थळं आहेत ते सर्व जे आहे ॲज गुड ॲज बंदच असतील. ठराविक जे आतमध्ये कर्मचारी किंवा जे गुरु असतात, धार्मिक गुरु असतात ते किंवा सोसायटी आपले ट्रस्टचे जे काय ठराविक लोक असतं जसं आधी SOP काढलं, गाईडलाईन्स काढली होती त्याच पद्धतीवरती ते चालू राहतील. आणि लग्न समारंभांच्या किती? लग्न समारंभाबद्दल पण जे आहे आता आणखीन कमी करण्यात आलेली त्याच्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती एका तासामध्ये भेटणार. विरोधी पक्ष नेत्यांशी देखील मुख्यमंत्र्यांनी संपर्क साधला होता, राज ठाकरेंशी पण संपर्क साधला होता. काय बैठकीमध्ये अशाबद्दल चर्चा झाली का? कोणाबरोबर संपर्क साधला? हे मीटिंग घेण्याच्या आधी मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः या राज्याचे जे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केली. फिल्मचे जे मोठे मोठे डायरेक्टर, प्रोड्युसर आणि ॲक्टर्स आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केली. जे मार्केट्समध्ये असोसिएशन्स आणि जे त्यांची कमिटी आहे त्यांच्याबरोबर चर्चा केली. रेस्टॉरंट ओनरबरोबर पण आमची चर्चा झालेली आहे. आणि हे सगळं चर्चा करत असताना टास्क फोर्सला सोबत घेऊन टास्क फोर्सचे जे त्यांचं जे म्हणणं आहे ते सर्वात लक्षात घेऊन हे आपण जे नवीन SOP आणि गाईडलाईन्स काढलेले आहेत. विमान प्रवासाबाबत काही निर्णय झालाय का? डेफिनेटली त्याच्याबद्दल पण जे डिप्लोमॅट असतात त्यांच्यासाठी आधी जसे नियम होते तेच ठेवण्यात येणार आहे. आणि जसं कंपल्शन आहे की जे आपल्याला ट्रॅव्हल करायचं असेल जाण्या किंवा येण्यामध्ये जे RT-PCR आपण कंपल्सरी ठेवलं होतं ते तसंच कायम राहणार. पण प्रवाशांना प्रवास करता येईल की आंतरराष्ट्रीय विमानं आपण बंद करतोय, मुंबईतून जाणारी किंवा मुंबईत येणारी असं काही? सध्या आंतरराष्ट्रीय विमानाबद्दल कुठलीही चेंजेस नाही. सर, जसं इंटरराज्यामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय विमान चालत आहे तसेच चालणार. तर वाढत्या जिल्ह्यांमध्ये जे कोरोनाचं प्रमाण आहे त्या संदर्भात जिल्हाबंदी असं काही करण्यात येणार आहे का? काही ठराविक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढतं. मी आधीही सांगितलं की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये SOP आणि गाईडलाईनचं पालन होत नसणार किंवा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये रुग्ण अपेक्षापेक्षा जास्त वाढत असतील त्या जिल्ह्यामध्ये त्या पालकमंत्री आणि त्या जिल्हा अधिकारी किंवा त्या कमिशनरला पूर्ण अख्तियार आहे डिसिजन घेण्याचं. सर, 100 ते 200 जे आहे हॉस्पिटलमध्ये वेटिंग लिस्ट आहेत त्या संदर्भात काही?
बरेच लोकांना शासकीय रुग्णालयात जमत नाही म्हणून ते प्रायव्हेट रुग्णालयात जाण्यासाठी प्रयत्न करतात आणि म्हणूनच तिथे गर्दी होत आहे. खरं म्हणजे लोकांना हे कळलं पाहिजे की शासकीय असल्या की प्रायव्हेट असल्या त्यामध्ये जे प्रिस्क्रिप्शन आणि जे पॅरामीटर जे औषधाचं आहे ते सेमच आहे.